नमस्कार मंडळी, मी भारती घरत. आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी आणलेली आहे की ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि आवडीने खातात आणि घरच्या साहित्यात ती तयार होते. तर मंडळी, आजची रेसिपी आहे चिकन खिमा पाव. चिकन खिमा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन आणून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये त्याचा खिमा बनवलेला आहे. इथे 2 चमचे आले लसूण पेस्ट आहे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. आणि इथे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, 1 टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, कोथिंबीर इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे, 2 तेजपत्ता, 4 लवंग, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 दालचिनी. प्रथम इथे पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गरम मसाले तेलामध्ये टाकायचे आहेत आणि कांदा टाकायचा आहे आणि परतवून घ्यायचं आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे बघा, कांदा मस्तपैकी भाजून गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आले लसूणची पेस्ट टाकायची आहे. ती सुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. मिरची टाकायची आहे. इथे कांदा लसूण मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो प्युरी टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2-3 मिनटं टॅमॅटो शिजेपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. इथे आपला टॅमॅटो पण मस्तपैकी शिजला आहे. त्याच्यामध्ये आता हळद, घरगुती मसाला, काश्मीरी लाल मिरची, धनेपूड पावडर मिक्स करून घेऊया आणि छानपैकी तेलामध्ये शिजवून घेऊया. झाकण ठेवूया म्हणजे ग्रेव्ही लवकर शिजेल. तुम्ही पाहू शकता इथे ग्रेव्हीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चिकन खिमा टाकूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इथे चिकन खिमा बनवण्यासाठी इथे मी टॅमॅटो प्युरी घेतलेले आहे. तुम्ही टॅमॅटो कापून सुद्धा त्याचे तुकडे टाकू शकता. इथे मसाल्यामध्ये आपल्याला हा खिमा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिटे शिजवून घ्यायचे. झाकण काढूया. बघू शकता मस्तपैकी इथे तेल सुटलेलं आहे.
आता याच्यामध्ये गरम मसाला आणि चिकन मसाला टाकायचा आहे आणि 1 मिनिट आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही चिकन खिमा विकत आणण्यापेक्षा घरी चिकन आणून ते मिक्सरमध्ये तुम्ही प्लस मोडवर चिकनचा खिमा बनवू शकता. पाहू शकता मस्तपैकी मिक्स झालेला आहे आणि मस्तपैकी तेलामध्ये फ्राय पण झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही मटन खिमा सुद्धा बनवू शकता. तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. थोडी ग्रेव्ही हवी आहे म्हणून. तुम्ही ग्रेव्हीसाठी पाणी कमी जास्त करू शकता. आता इथे आपल्याला 10 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटे झालेली आहेत. आपण खिमा चेक करूया. पाहू शकता खूपच छान असं मस्तपैकी शिजलेलं आहे. परत आपण झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घेऊया. 5 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपला खिमा तयार आहे. मस्तपैकी दाणेदार असा झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. इथे खिमा बनवण्यासाठी कमीत कमी आपल्याला 15-20 मिनिटे लागतात. मस्तपैकी एकदम झालेला आहे. आता याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. मिक्स करायचं आहे. तर पाहू शकता इथे तयार आहे आपला गरमागरम चिकन खिमा. खूपच अप्रतिम असा झालेला आहे. खिमा तर तयार आहे. आता आपण पाव गरम करूया. पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं बटर टाकूया. ब्रेड टाकूया. थोडीशी कोथिंबीर. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पाव गरम करून घ्यायचा आहे मस्का लावून. तयार आहे आपला चिकन खिमा. पाहू शकता खूपच मस्त अप्रतिम असं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे खूप टेस्टी असा चिकन खिमा इथे बनवलेला आहे. त्याच्यासोबत गरम गरम मस्का लावलेला पाव आणि कांदा, टॅमॅटो आणि लिंबू. तर मंडळी खूप अप्रतिम असं झालेलं आहे. मी तर बनवलेलं आहे. तुम्ही कधी बनवताय
तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.